आता बातमी पुण्यामधून आहे। प्रियकराने दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याच्या रागातनं प्रियसीने प्रियकराच्या लग्नाचा मंडप आदल्याच दिवशी जाळून टाकला। नेमकं काय घडलं या ठिकाणी पाहूया। ही आग एखाद्या मालिकेच्या सेटवरची असली तरी कात्रजमध्ये जे शोले भडकले त्याची झळ या ज्वाळांपेक्षा कणभरही कमी नव्हती। लव, लग्न आणि लोचा, खरं तर या तीनच शब्दात ही कहाणी सुरू झाली आणि संपली सुद्धा। एखाद्या सिनेमाची पटकथा वाटावी असा हा प्रकार वास्तवात कात्रजच्या दत्तनगर भागात घडला। गेल्या 4 वर्षांपासून दीपक रेणुसे या तरुणाचे 28 वर्षीय सुषमा टेमघरे सोबत प्रेमसंबंध होते। अशातच दीपकचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरलं आणि इकडे प्रियसीचा जीव जळाला आणि त्याच बदल्याच्या आगीत तिनं प्रियकराच्या लग्नाचा मंडपच पेटवला। यांची ओळख जी आहे ती 4 वर्षापूर्वीची आहे। फिर्यादी रेणुसे आणि आरोपी महिला या दोघं एकाच भागात राहतात आणि एकाच भागात राहून त्या एकमेकांशी ओळख झाली त्यांची आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्यांनी फिर्यादीचं लग्न हे 18 तारखेला होतं। हे तिला समजलं की 18 तारखेला लग्न आहे आणि आपल्याशी लग्न करत नसून ते दुसऱ्या मुलीशी लग्न करते, याचा राग तिच्या मनात होता आणि तिने हा प्रकार त्या गोष्टीवरनं केला। लग्नाच्या आदल्या रात्री प्रेयसी रॉकेल आणि कापसाचे बोळे घेऊन मंडपाजवळ गेली। रात्री 2 वाजता कुणीच नसल्याची खातरजमा झाल्यानंतर तिनं बोळे मंडपावर फेकले। त्याचं जे मंडप होतं त्याचं लग्न ठरलंय, त्याचं लग्न होतं 18 तारखेला। त्या मंडपाच्या ठिकाणी जळते कापडी बोळे टाकले गेले। सीसीटीव्ही फुटेज चेक केले, जी महिला ज्या घरी राहते त्या ठिकाणावरून सीसीटीव्ही फुटेज चेक केले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती रात्री 2 वाजता हातामध्ये रॉकेलची बॉटल आणि कापडी गोळे अशी घेऊन निघताना दिसले। लग्नाच्या 2 दिवस आधीच प्रियकराची मोटरसायकल ही जळाली होती। याबाबत अज्ञातांविरोधात गुन्हाही नोंदवला गेला होता, मात्र त्यामागेही आपलाच हात असल्याची कबुली प्रेयसीने दिली आहे। त्याच्या घराजवळ जी त्याची गाडी पार्क केली होती ती गाडी 4 वाजताच्या सुमारास जळाली होती। तर त्या संदर्भात त्यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे जळीत नोंद दिली होती। त्याला कोणावरती संशय नव्हता 14 तारखेला। नातं आणि भावनांच्या गुंत्यात भले भले गुरफटतात, त्या गुंत्यातून आपला पाय काढावा की तो अधिक सरळ करावा हे मात्र प्रत्येकानं वेळीच ठरवायला हवं। अन्यथा काळजात लागलेल्या आगीनं आयुष्याचा कोळसा कधी होईल हे सांगता येत नाही। मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे।